हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रेडीमेड पंजाबीचा जो कापड आहे त्याची आपण कटिंग इथे पाहणार आहोत। त्यासाठी बघा, पुढचा जो पार्ट आहे या पद्धतीने इथे वर्क वाला आहे, पाठीमागचा प्लेन पार्ट आहे। आधी तर काय करायचं, आपल्याला शोल्डर पासून दोघही पार्ट आपल्याला सेपरेट करायचे। तर हा पार्ट सेपरेट केल्यानंतर पाठीमागचा जो पार्ट आहे तो प्लेन आहे, तर याला काय करायचं, आपल्याला सीट घेरचा चौथा पार्ट प्लस त्या 2 इंच एक्स्ट्रा अशी आपल्याला याची घडी घालायची। तर बघा, सीट घेर आहे आपला इथे 40 इंचाचा, तर 10 याचा चौथा पार्ट प्लस यात आपण घेतलंय 2 इंच एक्स्ट्रा या पॉइंटला। आता बघा, उंची जेवढी आहे तेवढं आपण उंची घ्यायची आणि यात 2 इंच एक्स्ट्रा 1.5 इंचची पट्टी फोल्ड करायला आणि 1/2 इंच शोल्डर मध्ये। तर इथे याची जी पूर्ण उंची आहे ती आहे 44 इंच, तर आपण पूर्ण याचा वापर करतोय। शोल्डर बघा, जेवढं शोल्डर त्याचा निम्मा पार्ट टाकायचं, तर 14 इंचाचं शोल्डर आहे, तर मी इथे 7 वरती एक पॉइंट देते। आता या पॉइंटला तुम्ही कापडावरती परत एकदा जिथे शोल्डरचं मेजरमेंट टाकलं तिथे लाईन ड्रॉ करा, जेणेकरून जर खालीवर कापड असेल तर एकसारखं इथे मेजरमेंट येईल। मुंढ्याची उंची परत इथे 7 इंच, सीट घेरचा चेस्ट घेरचा चौथा पार्ट, चेस्ट घेर आहे 9 इंच 36 इंचाचा, त्याचा आपण चौथा पार्ट म्हणजेच की 9 इंचावरती देऊ। इथून 2 इंचची मार्जिन। जसं आपण रेडीमेड ड्रेस बाजारातून घेतो त्यानुसार आपण याची कटिंग करणार आहोत। अगदी बेसिक कटिंग आहे, तर ही लक्षात घ्यायची। आता आपण चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकलंय, आता आपण कमर घेरचं मेजरमेंट टाकायचंय। चेस्ट घेर पासून 7 इंचावरती कमर घेरचं मेजरमेंट टाकायचंय। कमर घेर आहे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया। परत इथून पुढे 2 इंचची मार्जिन। सेम कमर घेर पासून 7 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय। सीट घेर आहे 40 इंचाचा, तर 10 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे आपण घ्यायची 2 इंचची मार्जिन। तर आता काय करायचंय, जे एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे तो आपण इथे मॅच करून घेतोय। आता ही जी गोलाई आहे, ही गोलाई देताना आपल्याला द्यायची आहे 1 आणि 2 लाईन 1.25 इंचाची आपण पाठीमागची इथे गोलाई घेतोय, अगदी आतल्या हाताने। गळ्याचा जो घेर आहे, गळ्याचा घेर आपण इथे घेतोय 3 इंचावरती आणि पाठीमागे जसं की तुम्हाला म्हटले, रेडीमेड जशी आपली कुर्ती असते हलकीशी आपण गोलाई घेतोय। तयार म्हणून 4.5 येईल, आपण घेताना इथे घेतोय 5 इंचावरती। आता बघा, बॉटमचा पार्ट जसं आता आपण सीट घेरचं मेजरमेंट टाकलंय त्याच लेवल मध्ये सरळ इथे स्ट्रेट लाईन मी इथे ड्रॉ करते या पद्धतीने। आता बघा, साइड पॉइंट पासून पूर्ण कुर्तीचं मेजरमेंट ड्रॉ करून झालं, याला आपण कट करून घेऊ। तर इथे बघा, आपण एक्स्ट्रा वाला पार्ट कट करून घेतला आणि या पद्धतीने आपला सिंपल पंजाबीची जी कुर्ती आहे त्याचा आपण पाठीमागचा पार्ट इथे कट केला या पद्धतीने। आता इथे बघा, पाठीमागचा पार्ट कट झाला, आता आपण वर्क वाला फ्रंट पार्ट इथे कट करू। आता इथे आपण फ्रंट पार्ट डबल करून ठेवलाय, हा आपला इथे पुढे वर्क वाला पार्ट आहे। सेम मेजरमेंट असणार आहे, फक्त जी फ्रंटची गोलाई आहे ती 1 इंचावरती द्यायची आहे आणि पुढचा जो गळा आहे तो आपण इथे ज्याप्रमाणे आपला वर्क वाला पार्ट आहे बघा, ते 3 इंचचा गळ्याचा घेरा 3 इंचावरती आणि तिथून पुढे जिथे आपल्या इथे बटन्स लावले त्याच्या अगदी अर्धा इंच वरती मी इथे गळ्याचा पॉइंट देते या पद्धतीने। हलकीशी आपण घेतोय गोलाई। तर बघा, या पॉइंटला आपण गळा ड्रॉ करून घेतलाय। सेम मेजरमेंट आहे, फक्त आपल्याला इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। सेम मेजरमेंट 7 इंचावरती आपल्याला शोल्डर, मुंड्याची उंची 7 इंचावरती, इथून चेस्टचा चौथा पार्ट 11 इंचावरती 9 प्लस 2 इंच एक्स्ट्रा आणि यात फक्त एक महत्वाचा पार्ट की आपण गोलाई जी आहे ती आतल्या हाताने 1 इंचावरती घेतोय। अर्धा इंच तिरकस शोल्डर जे ते डाऊन करायचं मुंड्याच्या साईड, बाकी मेजरमेंट सेम। आता आहे तसं या पॉइंटला बघा, आहे तसं साइड पॉइंट पासून पूर्ण आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण आता फ्रंट आणि बॅक दोघंही आपले इथे कुर्तीचे पार्ट इथे रेडी आहे। हा आपला वर्क वाला पुढचा पार्ट आहे।
या पद्धतीने. तर इथे बघा आता आपली कटिंग, टॉपची कटिंग झाली. आता आपण स्लीव ते कट करून घेऊया. आता जेवढा कापड आपल्याकडे शिल्लक आहे, आता याला आपण काही 4 कापडामध्ये घडी घालायची. या पद्धतीने 4 कापडात आपण घडी घालतो कापडाची. आता हे झाल्यानंतर आधी आपल्याला करायचं काय, दोघही पॉइंटला कापड आपल्याला इथे एका लेवल मध्ये ड्रॉ करून घ्यायची. आता इथे पण मी आधी एक सरळ लाईन ड्रॉ केली. बॉटमच्या पार्टला आपला खालीवर पार्ट आहे, तर इथे पण आधी एक सरळ लाईन ड्रॉ करा, जेणेकरून मेजरमेंट हे लक्षात येईल की आपल्याला किती घ्यायचंय. तर बघा आता कापड आधी आपण मोजूया या पॉइंटला. तर इथे 15 इंच आपला कापड आहे. तर यात आपली स्लीव जी आहे ती येईल या पॉइंटला 13 इंचावरती. 2 इंच आपण एक्स्ट्रा, यात आपण पट्टी फोल्ड करायला 1.5 इंच आणि शोल्डर मध्ये लावायला अर्धा इंच. तर इथे आपण 13 इंच स्लीव आपली रेडी आहे. तर बॉटम आहे या पॉइंटला बघा आपल्याला 9 इंचावरती. तर आपण 4.5 वरती एक पॉइंट घ्यायचा आहे. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन आणि याच पॉइंट पासून वरती आपल्याला घ्यायचंय काठीतला मेजरमेंट एक 3 इंचावरती तिरकस. तिरकशी गोलाई घ्यायची आपल्याला. ही गोलाई आपण या पॉइंटला घेतो 8.5 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. तर यानुसार आता ही जी पट्टी आपण घेतली 2 इंच एक्स्ट्रा घेतली फोल्ड करण्यासाठी. याला आपण पूर्ण कट करून घेऊ. तर इथे बघा आपली स्लीव पण इथे कट झाली. या पद्धतीने स्लीव कट झाली आहे. कुर्ती आपली पूर्ण इथे कट करून झाली आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण स्टेप बाय स्टेप कटिंग बघितली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण याची स्टिचिंग.